श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये. तर येणाऱ्या गुढीपाडव्याच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. तर 19 मार्चला यंदाचा गुढीपाडवा जो आहे तर तो आलेला आहे. या दिवशी बघा गुरुवार असणार आहे आणि या गुरुवारच्या दिवशी 19 मार्चला हा यंदाचा गुढीपाडवा असणार आहे. तर या दिवसापासूनच बघा खऱ्या अर्थानं नवीन मराठी वर्षाची सुरुवात होत असते. गुढीपाडवा हा सण नवीन मराठी वर्षातील पहिलाच सण आहे. या दिवसापासून मराठी नवीन वर्षाची सुरुवात होऊन तसेच चैत्र नवरात्राची सुद्धा सुरुवात होत आहे. गुढीपाडवा दरवर्षी चैत्र शुद्ध प्रतिपदेलाच साजरा केला जात असतो. हा दिवस जो आहे तर तो 3.5 मुहूर्तांपैकीच एक मानला आहे. या दिवशी आपण नवीन कामाची सुरुवात करत असतो. नवीन घर, वाहन, जमीन खरेदी ही या दिवशी करावी लागते किंवा या दिवशी केली जात असते. अतिशय शुभ मानलं जातं. हा दिवस या सर्व वस्तू खरेदी करण्यासाठी अतिशय शुभ मानला जातो. तसेच या दिवशी सोने चांदीची देखील खरेदी केली जात असते. या दिवशी बघा असं मानलं जातं की ब्रह्मदेवांनी संपूर्ण सृष्टीची निर्मिती याच दिवशी केली आणि या दिवसापासूनच सत्ययुगाची सुरुवात झाली अशी धार्मिक मान्यता आहे. याच दिवशी बघा अनेक धार्मिक मान्यतासुद्धा प्रचलित आहेत. त्याचबरोबर बघा 14 वर्षांचा वनवास भोगून आणि रावणाचा वध करून भगवान श्रीराम प्रथम अयोध्येत परतले होते आणि त्यांच्या स्वागतासाठी म्हणजेच त्यांचं स्वागत करण्यासाठी तेथील लोकांनी भगव्या रंगाच्या पताका उभारल्या होत्या, म्हणजेच गुढ्या उभारल्या होत्या. आणि गुढी उभारणं म्हणजे बघा ही एक प्रकारची विजयाचं प्रतीक आहे. वाईटावरती चांगल्याची मात म्हणून देखील हा दिवस साजरा केला जात असतो. आणि त्यांच्या स्वागतासाठी गुढ्या उभारल्यामुळं या दिवसापासूनच खऱ्या अर्थानं गुढीपाडव्याची आणि नवीन मराठी वर्षाची सुरुवात होत असते. त्यासोबतच बघा या दिवशी आपण आपल्या घरासमोर गुढी उभारत असतो. गुढीला येणारं नवीन वर्ष आपल्यासाठी सुख, समृद्धी, ऐश्वर्य, वैभव घेऊन येऊत. आपल्या मुलाबाळांसाठी सुखाचं, समृद्धीचं जावो हीच प्रार्थना करत असतो. या पवित्र दिवशी कडुनिंबाची पाने, मोहर, गूळ, चणा डाळ एकत्र करून त्याचा प्रसाद म्हणून ग्रहण करत असतो. आणि अशा या नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी आपण बघा आपल्या घरामध्ये कपड्यांची देखील खरेदी करत असतो. पूजा करताना नवीन वस्त्र परिधान करतो. तसेच गुढी उभारताना देखील गुढीला नवीन साडी बांधत असतो किंवा ज्याला आपण साडी नेसवणं असं सुद्धा म्हणतो. परंतु आपण जर गुढीला ज्योतिषशास्त्रानुसार योग्य रंगाची साडी बांधली, तसेच आपण सुद्धा योग्य रंगाची कपडे घालून गुढीची पूजा केली तर नवीन वर्ष हे सुखाचं, भरभराटीचं, आनंदाचं तसंच उत्तम आरोग्याचं जातं असं मानलं जातं. त्यासोबतच बघा ज्योतिषशास्त्रामध्ये प्रत्येक रंगाचं विशिष्ट असं धार्मिक महत्त्व सांगितलं गेलं आहे. प्रत्येक रंगातून आपल्याला एक प्रकारची सकारात्मक ऊर्जा, शांतता, दैवी शक्ती जी आहे तर ती मिळत असते. प्रत्येक रंग त्याच्यामधून आपल्याला एक प्रकारची नवीन ऊर्जा प्रदान करत असतो. आणि म्हणूनच यंदा गुढीपाडव्याला कोणते शुभ रंग आहेत, गुढीपाडव्याची पूजा कोणत्या वेळेमध्ये करावी, आपण गुढी कधी उभारायची आहे, गुढीला कोणत्या रंगाची साडी घालावी किंवा कोणत्या रंगाची साडी घालू नये याविषयीची संपूर्ण माहिती पाहणार आहोत. त्यासोबतच पूजेमध्ये कोणकोणत्या वस्तू असायला हव्यात याचीसुद्धा माहिती आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. त्यामुळं तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा, म्हणजे जी अतिशय महत्त्वाची माहिती जी आहे तर ती तुम्हाला मिळून जाईल. आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग अशा सुंदर नवीन व्हिडिओला सुरुवात करूया. तर यंदा गुढीपाडव्याच्या दिवशी जी अमावस्या आहे तर ती म्हणजे ही अमावस्या फाल्गुन दर्शा अमावस्या म्हणून ओळखली जाणार आहे. तर ही अमावस्या बघा
18 मार्चला सुरू होत आहे. 18 मार्चला वार असणार आहे बुधवार आणि या अमावस्येचा प्रारंभ बघा सकाळी 8:25 होत आहे आणि ती अमावस्या गुरुवारच्या दिवशी सकाळी 6:53 समाप्त होणार आहे. आणि नंतरनं चैत्र मासारंभ म्हणजेच शुक्ल प्रतिपदा तिथी ही जी आहे तर ती सुरू होत आहे आणि म्हणूनच गुढीपाडवा हा 19 मार्चला साजरा केला जाणार आहे. आता बघा या दिवशी आपण लवकर उठावं, स्वच्छ स्नान करावं. स्वच्छ स्नान केल्यानंतरनं आपली देवपूजा ही जी आहे तर ती करून घ्यावी. त्याचबरोबर आपण या दिवशी एक मोठी अशी बांबूची काठी घ्यावी, त्यावरती नवीन वस्त्र बांधावं आणि त्याला बघा कडुनिंबाचा ढाळा, त्यासोबत तांब्या पालथा घालून हारघाटी म्हणजे साखरेची माळ जी आहे तर ती बांधून आपल्या घरासमोर उंच अशी गुढी उभारावी. तर या ज्या वस्तू आहेत तर त्या अतिशय महत्त्वाच्या आहेत आणि म्हणूनच या दिवशी बघा आपल्याला कडुनिंबाचा ढाळा आणि हारघाटी म्हणजे साखरेची माळ ही जी आहे तर ती पूजेमध्ये आपल्याला असायलाच हवी. त्यासोबतच बघा गुढी उभारताना आपल्याला एक काळजी घ्यायची आहे. तर गुढीला बांधण्यासाठी बघा वस्त्र ते शुभ रंग म्हणजे लाल, पिवळा, केशरी किंवा भगवा, त्यासोबतच हिरवा असे जे रंग आहेत, गुलाबी, तर हे रंग अतिशय शुभ मानले गेले आहेत आणि हे 5 रंग शुभ रंग आहेत. तर आता बघा आपण गुढी कोणत्या वेळेमध्ये उभारावी, तर आपल्याला 6:53 गुढी उभारायची आहे. म्हणजे शक्यतो आपल्याला 19 मार्चला गुरुवारी सकाळी 7 नंतरनं आपल्या घरामध्ये गुढी उभारायची आहे आणि विधिवत पूजा करायची आहे. तर बघा ही गुढी मांगल्याचं प्रतीक आहे, सौभाग्याचं प्रतीक आहे, वाईटाचा नाश आणि नवीन वर्षाची सुरुवात ही जी आहे तर ती गुढी दर्शवत असते. प्रत्येक घरासमोर या दिवशी गुढी उभारली जात असते. आता गुढी उभारताना बरेच जण ही चूक करतात की गुढी जी आहे तर ती योग्य दिशेला उभारणंसुद्धा अतिशय महत्त्वाचं आहे बघा. ही गुढी आपण दक्षिण दिशेला चुकूनही उभारू नये. शक्य असेल तर उत्तर किंवा पूर्व याच दिशेला गुढी उभारावी. आता बघा बरेच जण घरासमोर गुढी उभारत असतात. तर ज्यांना घरासमोर गुढी उभारायची आहे तर त्यांनी उजव्या बाजूला उभी करावी. म्हणजे बघा आपण घरामध्ये जाताना जी उजवी बाजू आहे घरामध्ये प्रवेश करतानाची, तर त्या बाजूला म्हणजेच उजव्या बाजूला उभारावी. डाव्या बाजूला चुकूनही गुढी आपल्या दारामध्ये उभारू नये, ते अशुभ मानलं जातं. त्यासोबतच बघा या दिवशी आपल्या देवघरासमोर एक धान्यानं भरलेला कलश जो आहे तर तो सुद्धा रात्रभर आपल्या देवघरासमोर ठेवावा. तर अगदी जुनी अशी परंपरा आहे. धान्याची देखील या दिवशी पूजा केली जात असते. प्रत्येक भागामध्ये पूजा करण्याची जी पद्धती आहे तर ती वेगवेगळी असू शकते. आता पाहूयात गुढी उभारताना किंवा गुढीची पूजा करताना कोणते शुभ रंग आहेत, कोणते वस्त्र आपण या दिवशी परिधान करू नये. तर या दिवशी बघा केशरी, भगव्या रंगाचे वस्त्र आपण गुढीला घालू शकतो. हा रंग शौर्य आणि त्यागाचे प्रतीक मानला जातो. त्यासोबतच बघा आपण पूजा करताना सुद्धा केशरी आणि भगव्या रंगाचे वस्त्र जे आहेत तर ते परिधान करू शकतो. त्यानंतर पिवळा रंग हा सर्व गुण संपन्न मानला जातो. हा रंग सद्गुण, सुवर्ण समृद्धी दर्शवत असतो. या रंगाची सुद्धा साडी आपण गुढीला घालू शकतो आणि स्वतःसुद्धा परिधान करू शकतो. आता बघा हिरवा रंग हा निसर्गाशी संबंधित आहे. नवीन सुरुवातीचे प्रतीक म्हणून हा रंग ओळखला जातो. हा सुद्धा अतिशय शुभ रंग आहे. त्याचबरोबर लाल आणि गुलाबी. आता बघा लाल रंग जो आहे तर उत्साह, सौभाग्य, मांगल्याचं प्रतीक आहे. सौभाग्यवती स्त्रियांसाठी हा जो लाल रंग आहे तर तो अतिशय महत्त्वाचा आणि पवित्र मानला जातो. त्यासोबतच गुलाबी हा प्रेम, प्रसन्नतेचं प्रतीक आहे. त्यासोबतच सोनेरी रंगसुद्धा या दिवशी तुम्ही गुढीला जी साडी आहे तर ती घालू शकता. सोनेरी म्हणजेच बघा जरीचे वस्त्रसुद्धा तुम्ही या दिवशी गुढीला बांधू शकता. तर हे जे आहेत तर ते शुभ रंग आहेत. आता कोणत्या रंगाचे कपडे आपण चुकूनही परिधान करायची नाही, तर त्यामध्ये बघा काळा, निळा आणि पांढरा हे जे नकारात्मकतेचे रंग आहेत तर ते आपण या दिवशी
चुकूनही गुढीलासुद्धा या रंगाची वस्त्र घालू नयेत किंवा आपण सुद्धा स्वतः पूजा करताना या रंगाची वस्त्र घालू नयेत. हे रंग पूजेमध्ये वर्ज्य मानले जात असतात. तर या रंगाची कपडे परिधान करून आपण गुढीची पूजा ही जी आहे तर ती करू शकतो. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन आला असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे माझे पुढील नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील.